नमस्कार मंडळी, कशा आहात? जय श्री कृष्ण. मागच्या अध्यायात आपण कर्मफलाचा त्याग करून माणसाने कसं आपलं जीवन सफल करायचं त्याबद्दल माहिती बघितली. आता हा भगवद्गीतेतील 6वा अध्याय, ध्यानयोग. या अध्यायात भगवंत म्हणतात की कर्मफलाचा आश्रय न घेता कर्तव्य म्हणून कर्म करतो तो योगी होय. ज्याला संन्यास म्हटले आहे तोच योग आहे. हे पांडुपुत्र, योगाची सुरुवात केली तर कर्म हे साधन आहे. ज्याने योग्य कर्म करण्यास आधी सुरुवात केली तो भौतिक इच्छेचा त्याग करून कर्म करतो. मनुष्याने स्वतः मनाद्वारे स्वतःचा उद्धार करायला पाहिजे, कारण मनच आपला मित्र आहे आणि मनच आपला शत्रू आहे. जर मन जर आपल्या नियंत्रणात असेल तर आपला मन मित्र आहे, आणि मनावर जर आपण नियंत्रण नसेल तर मन मात्र आपला शत्रू आहे. तेव्हा सुख दुःख, शीत उष्ण, मान अपमान याला जो मानत नाही किंवा याचा त्याच्यावर परिणाम होत नाही तो खरा तर सिद्ध आत्मसंयोगी आहे. खडे, दगड, सोने, चांदी, माती याकडे समदृष्टीने जो बघतो तो खरा योगी आहे. शरीर व मन आत्म्याद्वारे कृष्ण भावनेत एकाग्र करून मनाला संयमित केले पाहिजे. योगाच्या अभ्यासासाठी मनुष्याने एकांत खोलीत जाऊन भूमीवर मृगचर्म अंथरून आणि त्यावर एखादं तलम वस्त्र अंथरून मनाला एकाग्र करून पवित्र ठिकाणी जाऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि आपल्या मनाला एकाग्र करून योगाभ्यास करायचा आहे. शरीर, मान व मस्तिष्क एका रेषेत ठेवून सरळ नाकाच्या अग्रस्थानावर बघून डोळे मिटून आपल्याला ध्यान करायचं आहे. हे अर्जुना, जो अतिशय जास्त खातो किंवा अतिशय कमी खातो, जो खूप झोपतो किंवा झोपतच नाही, म्हणजे अनियमितता ज्याच्यात आहे तो योगी बनू शकत नाही. तो योग अभ्यासाद्वारे जीवन नौका पार करू शकत नाही. तेव्हा जर आपल्याला योग साधायचा असेल तर आपल्या जीवनात निमित्त असणे आवश्यक आहे. वायुरहित स्थळी जसा दीप शांत राहतो तसा योगी मनुष्य संकटात किंवा दुःखात शांत राहतो. समाधी अवस्थेत आत्म्याचे अवलोकन करतो आणि आपल्या जीवनात आनंद प्राप्त करतो. तो सुखप्राप्ती करून स्थिर राहतो आणि स्थिर झाल्यावर त्याला सत्यापासून कोणीही विचलित करू शकत नाही आणि त्यामुळे सत्यापेक्षा काही श्रेष्ठ आहे असे त्याला वाटत नाही. चंचल व अस्थिर स्वभावामुळे मन भरकटते व त्यामुळे त्या मनाला खेचून आणून आपण योग साधला पाहिजे. ज्या योगी पुरुषाचे माझ्यात मन रमते तो योगी पुरुष मोक्षाला पावतो. योगमुक्त आत्मा सर्व प्राणीमात्रात मला पाहतो आणि मी त्या आत्म्याला पाहतो आणि त्याला मी कधीच दूर लोटत नाही. माझी म्हणून सेवा करतो तो योगी आहे. अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही मला हा मार्ग सांगितला, पण आपलं मन हे वाऱ्याप्रमाणे उच्छृंखल आहे आणि ते भरकटते, तेव्हा मला हे जमेल असं वाटत नाही. तेव्हा मला विश्लेषण करून सांगा. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, मनाला शांत करून आपल्याला योग साधायचा आहे.
मन स्थिर कर आणि योग, मी सांगितल्याप्रमाणे योग केल्यास तुला सफलता अवश्य मिळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, भगवंता, समजा योग आपण साधला किंवा आपण ध्यान करण्याच्या प्रक्रियेत यशस्वी झालो, पण संसाराच्या भौतिक ज्या आपल्या गरजा आहे त्या गरजांमुळे आपण जर भरकटत गेलो आणि योगाला दूर लोटलं तर मग काय होईल ते मला सांगा. भगवंत म्हणतात, सुरुवातीला जो योग करतो आणि त्यामध्ये सफल होतो, त्यानंतर त्याला अडचणी आल्या तरी तो पुढच्या जन्मात चांगल्या धनवान व्यक्तीच्या किंवा आध्यात्मिक व्यक्तीच्या घरी जन्म घेतो आणि त्या मन भरकटलं तरी त्या मनाला आवरून त्याला खेचून आणून तो योग साधतो आणि ध्यान करतो आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतो. म्हणून एकदा या मार्गाला लागलेला मनुष्य योगी बनतो आणि तो त्याच मार्गाला लागतो. म्हणून हे पार्था, तू हा योग साध आणि तुझं जीवन सफल कर आणि तू युद्धाला तयार हो, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. तर या अध्यायात आपल्याला हा उपदेश केला आहे भगवंतानी की मन हे चंचल आहे, पण त्या चंचल मनाला आवरून त्याला खेचून आणून त्याला स्थिर करा आणि ध्यान करा. ध्यानानेच आपल्याला सर्व गोष्टीचा साक्षात्कार होतो आणि जीवनानंतर आपण मोक्ष प्राप्त होतो, असं आपल्याला भगवंत पार्थाद्वारे सांगत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.